माझी परसबाग, जी.प.के. प्रा. शा. हळदा, तालुका भोकर, जिल्हा नांदेड. ही आहे कोथिंबीर आणि हे इकडे आहे काकडी आणि त्यानंतर हे इथे पालक आहे आणि हा आहे मुळा. हा मुळा. हे पपईचे झाड. त्यानंतर हे पहा, हे किती मोठं असं एक वांग्याचं झाड आहे. अगदी या एका वांग्याच्या झाडाला 1-1 किलो असे वांगे लागतात. ते आम्ही खिचडीमध्ये वापरतो. त्यानंतर हा एक वाफा परत पालक, यामध्ये पालक आणि हे दोडके आणि त्यानंतर इथे या वर्गाच्या मागे हे इथे भेंडी आहे. भेंडी ही इथपर्यंत. त्यानंतर हा आहे चुका. हे पहा चुका, अगदी खूप सुंदर. दररोज स्वयंपाकवाल्या मावशी हा पालक, हा चुका, ही कोथिंबीर, त्यानंतर मुळ्याची पानं हे खिचडीमध्ये टाकत असतात. त्याचबरोबर ही आहे गोबी. ही पहा, ही गोबी मस्त दिसते. त्यानंतर हा टोमॅटो आणि हे 2 मोठे मोठे असे पपईचे झाड आहेत. त्यानंतर हा आहे शेपू आणि हे इथे देवडांगराची वेल आणि ही कारल्याची वेल. त्यानंतर हे इकडे पण आहे देवडांगराची वेल आणि इथे कारला पण आहे. अजून थोडासा लहान आहे, तो मोठा होईल. त्यानंतर आता आपण पाहूया शिमला मिरची. ही आहे शिमला मिरची. ही शिमला मिरची, आता त्याला फूल येऊ लागले. ही शिमला मिरची. त्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळेल हा पुदिना आणि त्याच्यानंतर ओवा. हा पुदिना थोडासाच आहे पण ओवा जास्त आहे आणि मध्येच थोडेसे टोमॅटो आहे आणि हे पालकही 1-2 दिसत आहे. आणि आता जाऊया आपण ही देवडांगराची वेल, डांगर.